नमस्कार. नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवरात्रात 9 दिवस उपवास असतात. उपवासाच्या निमित्ताने वेगवेगळे पदार्थ घरोघरी बनवले जातात. त्यामध्ये तेलकट आणि तुपकट खायचा कंटाळा येतो आणि आवर्जून साबुदाणा सर्व पदार्थात वापरला जातो, जो शरीरासाठी हानिकारक आहेच, शिवाय पचायलाही जड आहे. तर आज आपण पचायला हलकी आणि अगदी मऊसूत तोंडातच विरघळणारी अशी उपवासाची खांडवी कशी बनवायची हे पाहणार आहोत. योग्य प्रमाणासहित इथे मी तुम्हाला उपवासाची खांडवी बनवून दाखवणार आहे, जी पचायला तर हलकी आहेच, शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही उपवासाची खांडवी बनवली तर अगदी परफेक्ट मऊसूत अशी तयार होते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता उपवासाची खांडवी झटपट बनवायला सुरुवात करूया. उपवासाची खांडवी बनवण्यासाठी प्रथम आपण पाणी गरम करून घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक पातेली गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 3.5 वाट्या पाणी घालूया. इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ भिजवून व्यवस्थितपणे घेतले आहेत. त्याला 3.5 वाटी पाणी इथे वापरत आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि बाकीचे जिन्नसही आपण त्याबरोबर वापरणार आहोत, त्यामुळे हे प्रमाण अगदी परफेक्ट असे आहे. आता 3.5 वाट्या आपण पातेल्यात पाणी घातल्यावर लगेचच त्यामध्ये पाऊण वाटी गूळ घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गूळ पाण्यात घातल्यावर लगेचच चमच्याने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया, नाहीतर तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. आणि गॅस मिडियम करून आपण गूळ अगदी पाण्यात व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि विरघळवून घेऊया. हे गुळाचे पाणी खळखळीत असे आपण तयार करून घेणार आहोत, त्यामुळे ही खांडवी अगदी मऊसूत तयार होतेच, शिवाय त्यातील एक एक दाणा अगदी व्यवस्थितपणे मोकळा होतो आणि शिजतो. म्हणून गुळाचे पाणी अगदी खळखळीत असे उकळवून घ्यायचे आहे. आता गुळाच्या पाण्याला अगदी खळखळून उकळी येईस्तोवर लगेचच ते आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आणि ह्या गॅसवर मी इथे कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 2 छोटे चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता तूप आपण व्यवस्थित विरघळून घेतल्यावर भिजवून निथळून घेतलेले वरीचे तांदूळ घालूया. इथे मी वरीचे तांदूळ साधारणतः 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. आता ते आपण तुपात साधारणतः 5 ते 7 मिनिटे अगदी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत आपण भगर तुपात व्यवस्थितपणे अशा प्रकारे भाजून घेणार आहोत. भगर भाजून घेत असताना सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर तळाशी चिकटून करपण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. पदार्थाची चव बिघडण्याचीही शक्यता असते. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता भगरीतील पाण्याचा अंश थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. अशा प्रकारे भगर भाजून घ्यायची आहे. आता भगर व्यवस्थित अशा प्रकारे भाजून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी अशा प्रकारे किसून घेतलेले रताळे घालूया. इथे मी मीडियम साईजचे रताळे व्यवस्थितपणे त्याची माती काढून त्यावरील साले काढून अशा प्रकारे किसून घेतले आहे. आता भगरीबरोबर आपण रताळे व्यवस्थितपणे भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मंदच आहे. मंद गॅसवरच आपण हे दोन्ही जिन्नस अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घेणार आहोत. रताळ्याचा किस इथे घेण्याचे कारण म्हणजे जी आपण उपवासाची खांडवी बनवणार आहोत ती अगदी थंड झाली तरी मऊसूतच राहते आणि तोंडातच विरघळते. रताळ्याच्या मॉइश्चरमुळे ही खांडवी अगदी मऊसूतच राहते. जर फक्त भगरीची जर तुम्ही खांडवी बनवली तर थंड झाल्यावर ती कडक होते, म्हणून इथे मी रताळ्याचा वापर केला आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटे भगरी बरोबर रताळ्याचा किस भाजून अशा प्रकारे घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालूया. इथे मी ओल्या नारळाचा चव वापरत आहे. तुम्ही शेंगदाण्याचा कुठेही या ठिकाणी घेऊ शकता. आता ओल्या नारळाचा चव थोडासा घातल्यावर त्यातील थोडासा मी अशा प्रकारे बाजूला ठेवत आहे. तो मी नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे. आता खोबरेही आपण रताळे आणि वरईबरोबर अशा प्रकारे एकसारखे ढवळून भाजून घेऊया, म्हणजे
ही जी खांडवी आहे ती टिकण्यासही मदत होते आणि अगदी खमंग अशी लागते. म्हणून खोबरेही ह्या सर्व जिन्नसांबरोबर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर सर्व जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये खळखळीत उकळी आलेले गुळाचे पाणी घालूया. अशा प्रकारे गुळाचे पाणी अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये हात सांभाळून घालायचे आहे. गुळाचे पाणी जास्तच गरम आहे त्यामुळे सांभाळून इथे घालायचे आहे. आता गुळाचे पाणी मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. नाहीतर तळाशी जे मिश्रण आहे ते चिकटण्याची शक्यता असते आणि तळाचे मिश्रण करपण्याचीही शक्यता असते. अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे गुळाच्या पाण्यात एकजीव करून घेतल्यावर लगेचच मिश्रणात आपण चिमूटभर मीठ घालूया. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. त्यानंतर अर्धा चमचा छोटा वेलची पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. लगेचच आपण गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटे ही खांडवीचे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. साधारणतः 7 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मिश्रणातील पाणी पूर्णपणे आटले आहे. अजून हे मिश्रण फारच पातळसर आहे. यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे आणि घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच कढईपासून मिश्रण अगदी वेगळे होत आले की लगेचच आपण ते एका प्लेटमध्ये थापून घेणार आहोत. अशा प्रकारे सतत ढवळायचे आहे. नाहीतर तळाशी मिश्रण चिकटण्याची आणि पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. तोवर आपण एका प्लेटला अशा प्रकारे ब्रशने तुपाने ग्रीस करून घेऊया. कारण ह्या प्लेटमध्ये आपण जे खांडवीचे मिश्रण तयार करून घेणार आहोत ते अगदी व्यवस्थितपणे सेट करण्यास ठेवणार आहोत. म्हणजे खांडवीचे मिश्रण प्लेटला चिकटणार नाही. अशा प्रकारे कढाई अगदी व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्यायचे आहे. आता ही प्लेट आपण बाजूला ठेवूया आणि खांडवीचे जे मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत ते अशा प्रकारे सतत ढवळून घट्टसर गोळा होईस्तोवर ढवळत राहूया. साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता खांडवीचे मिश्रण कढईपासून वेगळे होत आहे. म्हणजेच हे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता मिश्रण मी ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थितपणे लेवलिंग करून घेऊया. त्यानंतर वरून डेकोरेशनसाठी जे ओले खोबरे आपण थोडेसे बाजूला ठेवले होते ते अशा प्रकारे त्यावर भुरभुरूया आणि स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे दाबून घेऊया. म्हणजे वडी जेव्हा आपण काढू तेव्हा ते खोबरे निघणार नाही. अगदी व्यवस्थितपणे त्यावर चिकटून राहील. त्यानंतर हे मिश्रण आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत. त्यानंतरच त्याच्या वड्या पाडणार आहोत. साधारणतः 1 ते 1.5 तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर लगेचच आपण त्याच्या वड्या तयार करून घेऊया. अशा प्रकारे वड्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वड्या कापून घेऊ शकता. पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे. त्यामुळे वडी कापताना अजिबात अडचण येत नाही आहे आणि त्यातील मॉइश्चरही अगदी पूर्णपणे टिकून आहे. आता अशा प्रकारे वड्या आडव्या उभ्या चिरा दिल्यावर अगदी व्यवस्थितपणे कापून घेऊया. इथे मी मीडियम साईजच्या वड्या तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये वड्या तयार करून घेऊ शकता. पाहू शकता किती परफेक्ट खांडवी तयार झाली आहे. अगदी मऊसूत अशी. अशा प्रकारे तयार झाली तोंडात विरघळणारी आणि पौष्टिकतेने परिपूर्ण कोणतेही महागडे साहित्य न वापरता उपवासाची खांडवी. नवरात्राचे उपवास सुरूच आहेत. तुपकट तेलकट खायचे नसेल तर अशा प्रकारे पौष्टिकतेने परिपूर्ण आणि प्रोटीनयुक्त अशी उपवासाची खांडवी उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे उपवासाची खांडवी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.